राधाकृष्ण विखे पाटलांचं शिर्डी विमानतळावरती जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळेस विखे पाटील यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। मुंबईत जरांगे पाटलांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं, त्यावेळेस मराठा नेते घरात बसले होते। आता सरकारनं जीआर काढला, हा सकारात्मक निर्णय घेतल्यावरती टीका करतायत असं विखेंनी म्हटलंय। विखे पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे। जेव्हा जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करत होते तेव्हा एकही मराठा नेता या ठिकाणी आला नाही, सगळे मराठा नेते घरात बसले होते। आता सरकारने जीआर काढल्यानंतर सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर टीका करतायत असं म्हणत विखे पाटील यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डी विमानतळावरती जंगी असं स्वागत करण्यात आलं आणि त्याच वेळेस ते माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि त्यावेळेस त्यांनी विरोधकांवरती पुन्हा एकदा निशाणा साधला। व्यासपीठ खुलं होतं तेव्हा काही नेते घरात होते, म्हणजेच जरांगे पाटील यांचं व्यासपीठ अर्थातच ते ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या ठिकाणी कोणताही मराठा नेता फिरकला नाही। मात्र जेव्हा सरकारने जीआर काढला, सकारात्मक निर्णय घेतला, तेव्हाच विरोधकांनी टीका केल्याचा टोला विखे पाटलांनी विरोधकांना लगावला आहे। असं आहे की ओबीसीचं जे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे, मला बबनराव तायवाडेजींचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली की ह्या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून। मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आता हे पाऊल टाकलेलं आहे। मला वाटतं अधिक त्याचं खरं व्यवस्थित विचार होण्याची आवश्यकता आहे। माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे, आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेते आहात, राज्याच्या अतिशय या राज्याच्या सगळ्या सामाजिक परिवर्तनामध्ये एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। त्यामुळे त्यांनी मला वाटतं मराठा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही। त्यांना माझी विनंती की आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका